नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण गायकर, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग, महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पनवेल. मित्रांनो, आज आपण आपल्या TYBAच्या सत्र 6 साठीची जी अभ्यासपत्रिका क्रमांक 7 आहे, जिचं नाव आहे मराठी व्याकरण, त्या मराठी व्याकरण या अभ्यासपत्रिकेच्या घटक क्रमांक 2 ची चर्चा करणार आहोत. या घटकाचं नाव विकरण असं आहे आणि यामध्ये आपण 4 विकरणं शिकतोय: लिंग, वचन, विभक्ती आणि आख्यात. त्यातल्या विभक्ती विकरणाची आज आपण उजळणी करणार आहोत आणि त्याची ओळख करून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा विभक्ती म्हणजे काय? तर बघा की आपण वाक्य बोलताना किंवा लिहिताना जे शब्द वापरतो ते त्यांच्या मूळ रूपांमध्ये बदल करून वापरत असतो. आता उदाहरणार्थ बघा की शाळा, बाई, सुधीर, काठी, मार असे शब्द एका पुढे एक ठेवल्यानं तसा काही अर्थ होत नाही. म्हणजे शाळा, बाई, सुधीर, काठी, मार शब्दांना अर्थ आहे, परंतु एका पुढे एक ठेवले म्हणून त्यांना अर्थ प्राप्त होत नाही. तर वरचं वाक्य पुन्हा एकदा आपण बघूयात की आपण वाक्य बोलताना किंवा लिहिताना जे शब्द वापरतो त्यांच्या मूळ रूपांमध्ये बदल करून ते आपल्याला वापरावे लागतात. उदाहरणार्थ कसं, तर शाळेत बाईंनी सुधीरला काठीने मारलं, अशी रचना आपण जर केली तरच आपल्याला त्या शब्दांच्या मागून जो अर्थ आपल्याला व्यक्त करायचा आहे तो आपल्याला व्यक्त करता येतो. आता मग विभक्तीची व्याख्या काय करता येते आपल्याला? तर वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम आणि सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार आपण करतो त्याला व्याकरणात विभक्ती असं म्हटलं जातं. म्हणजे नाम आणि सर्वनाम यांच्या स्वरूपात आपल्याला बदल करावा लागतो किंवा विकार घडवावा लागतो. थोडक्यात काय, तर नामे आणि सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना आपण विभक्ती असं म्हणतो. ही विभक्तीची व्याख्या आपण सगळ्यांनी एकदा नीट लक्षात ठेवली पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो की नामे आणि सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणारे जे संबंध आहेत ते ज्या विकारांनी आपण दाखवतो त्या विकारांना विभक्ती असं म्हटलं जातं. आता बघा की प्रत्यय आणि सामान्य यांच्यामध्ये काय फरक आहे? तर नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी त्याला जी अक्षर आपण जोडतो त्याला आपण प्रत्यय असं म्हणतो. आणि प्रत्यय साधारणतः जो मूळ शब्द असतो त्याच्या मागे लागलेले असतात. आता पुन्हा मगाशी दिलेलं उदाहरण परत एकदा बघूयात आपण की शाळेत बाईंनी सुधीरला काठीने मारलं. या वाक्यामध्ये आलेली विभक्तीची प्रत्यय कोणकोणती आहेत? बघा, शाळेत मूळ शब्द होता आपला शाळा, त्याच्यामध्ये त हा प्रत्ययाचा हे प्रत्ययाचं अक्षर आलेलं आहे. पुन्हा मूळ शब्द होता बाई, त्याला नी हा प्रत्यय लागलेला आहे. सुधीर अशा प्रकारचा मूळ शब्द होता, त्याला ला हा प्रत्यय लागलेला. काठी अशा प्रकारच्या मूळ शब्दाला ने हा प्रत्यय लागलाय. तर मार या मूळ शब्दाला ले हा प्रत्यय सुद्धा लागलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या वाक्यामध्ये जी प्रत्यय आपण वापरली ती आहे त, नी, ला, ने, ले. आता हे विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो आपण बदल घडवतो त्याला आपल्याला सामान्य रूप म्हणायचं. म्हणजे तुम्ही म्हणाल की त हा प्रत्यय लागला, पण शाळे असा काही मूळ शब्द नव्हता आपला, शाळा हा मूळ शब्द होता. मग शाळे हे त्याचं जे रूप आपण तयार केलंय त्याला व्याकरणाच्या भाषेत सामान्य रूप असं म्हणतो. आणि या सामान्य रूपांनंतर प्रत्यय जोडून वाक्यामध्ये अर्थपूर्ण अशा प्रकारची रचना करण्यासाठी आपण ते शब्द तयार करत असतो. तर मग बघा की सामान्य रूप साधारणतः कशी होतात? तर रस्त्या किंवा कुत्र्या किंवा मग अशी तुम्हाला म्हटलं तसं शाळे, तर ही अशा प्रकारची सामान्य रूप तयार होत असतात. तर मग सामान्य रूप तयार झाल्यानंतर आपण त्यांना प्रत्यय लावतो आणि ह्या प्रत्ययांमुळे नाम आणि सर्वनाम यांचा वाक्यामध्ये वापर करण्यासाठी योग्य रूप जे आहे ते आपण तयार करतो. आता सामान्य रूप आणि विभक्तीचे प्रत्यय यांच्या संदर्भातला एक तक्ता तुम्हाला इथे समोर दिसतोय. बघा, एका बाजूला आपण विभक्तीची रूपं लिहिलेली आहेत. शिक्षकांनी, भावाला, रामाला, शाळेतून, बैलास, उंदराशी अशी ही विभक्तीची रूप आहेत. मूळ शब्द आहे त्यातला तर तो त्याच्या पुढे लिहिलाय. म्हणजे शिक्षकांनी या विभक्तीच्या रूपातला मूळ शब्द आहे शिक्षक. भावाला या विभक्तीच्या रूपामधला मूळ शब्द आहे भाऊ. रामाला या विभक्तीच्या रूपामधला मूळ शब्द आहे राम. त्यानंतर शाळेतून या विभक्तीच्या रूपामधला मूळ शब्द आहे शाळा. बैलास या विभक्तीच्या रूपामधला मूळ शब्द आहे बैल. आणि उंदराशी
या रूपामधला मूळ शब्द आहे उंदीर. आता बघा की सामान्य रूप होत असताना त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय बदल घडवतो, तर शिक्षक या मूळ शब्दाचं सामान्य करत असताना शिक्षका असं रूप आपण तयार करत असतो. त्यानंतर भाऊ या मूळ शब्दाला भावा असं सामान्य रूप आपण करतो. त्यानंतर राम या मूळ शब्दाचं रामा, या मूळ शब्दाचं शाळे, बैल या मूळ शब्दाचं बैला आणि उंदीर या मूळ शब्दाचं उंदरा असं सामान्य रूप आपण तयार करतो. आणि त्यानंतर आपण विभक्तीचे प्रत्यय त्याला जोडतो. म्हणजे शिक्षकांनी भावाला रामाला शाळेतून बैलास आणि उंदराशी अशी विभक्तीची रूप आपण मूळ शब्दांना सामान्य रूपाचं रूप देऊन त्याला विभक्तीची प्रत्यय जोडून ही विभक्तीची रूप आपण तयार करत असतो. आणि ही रूप आपण वाक्यांमध्ये वापरून अर्थपूर्ण अशा प्रकारच्या रचना तयार करीत असतो. तर सामान्य रूप आणि विभक्तीचे प्रत्यय या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात. आता मग विभक्तीचे हे जे प्रत्यय आहेत ते सुद्धा मराठी व्याकरणकारांनी एका विशिष्ट अशा प्रकारच्या क्रमाने आणि विशिष्ट प्रकारांनी आपल्याला दाखवलेले आहेत. तर विभक्तीचे हे प्रत्यय वेगवेगळ्या प्रकारांमध्ये कशा प्रकारे समाविष्ट आहेत ते आपण विभक्तीच्या प्रत्ययांच्या माध्यमातून बघणार आहोत. आता हा आहे विभक्तीच्या प्रत्ययांचा. बघा एका बाजूला विभक्तीची नावं लिहिलेली आहेत. आता ह्या नावांमध्ये ही जी तुम्हाला नावं दिसतात, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. बऱ्याचदा बोलण्याच्या ओघात मुलं प्रथमा ते अष्टमी अशी नावं बोलून मोकळी होतात. पण विभक्तीची नावं मराठीतली नीट लक्षात घ्या. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. आता या ठिकाणी आपण प्रथमेचे एकवचनातले प्रत्यय आणि शब्दांची रूपं उदाहरणासाठी दिलेली आहेत. तर या ठिकाणी आपण प्रथमेचे अनेक वचनातले प्रत्यय आणि काही शब्दांची रूपं सुद्धा दिलेली आहेत. बघा आता उदाहरणार्थ एक वचनात प्रथमेला प्रत्यय नाही, तर शब्दाचं रूप मूळ शब्द जो आहे तो शब्द आपण प्रथमेचा एक वचनातला शब्द म्हणून वापरत असतो. पण तेच अनेक वचनामध्ये आपण जरी प्रत्यय नसले तरी शब्दाचं रूप मात्र फूल असं न राहता फुले असं अनेक वचनी होतं. तर ही आहे प्रथमा विभक्ती. त्यानंतर द्वितीय विभक्तीचे प्रत्यय दिलेले आहेत स ला ते आणि अनेक वचनातले प्रत्यय आहेत स ला नाते. आता स ला ते हे जे प्रत्यय आहेत स ला आणि ते प्रत्यय शब्दांमध्ये कुठे कुठे लागतात, तर मूळ शब्द आपण फुल असा स्वीकारलाय म्हणून फुलास आणि फुलाला ही जी सामान्य रूप तयार होतात भाषेमध्ये, तर त्यामधला फुलास मधला स हा प्रत्यय द्वितीयेचा आहे आणि फुलाला मधला ला हा प्रत्यय सुद्धा द्वितीयेचाच प्रत्यय आपल्याला असलेला पाहायला मिळेल. तेच अनेक वचनामध्ये कसं होतं बघा, तर प्रत्यय आहेत स ला नाते आणि अनेक वचनाची दोन उदाहरणाची रूपं दिलेली आहेत शब्दांची, फुलांस आणि फुलांना. तर अशा प्रकारे प्रत्यय अनेक वचनाच्या रूपात आपण शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करतो. आता तृतीयेचे प्रत्यय बघा, एक वचनातले प्रत्यय आहेत ने ए शी आणि रूपं आहेत फुलाने फुलाशी. आणि अनेक वचनाचे प्रत्यय आहेत नी शी ई ही हे प्रत्यय आहेत. आणि रूपं बघा फुलांनी फुलांशी अशा प्रकारची शब्दाची रूपं आपण तृतीय विभक्तीची भाषेमध्ये वापरतो. आता चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय बघा स ला ते एक वचनातले आणि अनेक वचनातले स ला नाते. आता एक गंमत बघा की द्वितीय आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तींचे प्रत्यय सारखे आहेत, परंतु या ठिकाणी विभक्ती जी द्वितीय विभक्ती आपण ज्या शब्दांमध्ये वापरतो ते शब्द म्हणजे कर्त्याचे शब्द आहेत, कर्त्यासाठी वापरलेले शब्द आहेत. तर चतुर्थी या विभक्तीचा कारकार्थ संप्रदान असा आहे आणि म्हणून या दोन रूपांमध्ये जरी सारखेपणा आपल्याला जाणवत असला तरी ही भाषेमधला त्यांचा वापर, वाक्यांमधला त्यांचा वापर मात्र वेगवेगळा होतो. एकाचा वापर कर्म म्हणून आणि दुसऱ्याचा वापर संप्रदान म्हणून आपण करत असतो. तर चतुर्थीचे स ला ते हे एक वचनी प्रत्यय फुला आणि फुलाला या शब्दांच्या माध्यमातून आपल्याला दाखवता येतात. तर स ला नाते हे अनेक वचनातले प्रत्यय फुलांस आणि फुलांना या शब्दांमधून दाखवता येतात. आता पंचमी ही या विभक्ती प्रत्ययातली द्विअक्षरी असणारी एकमेव विभक्ती तुम्हाला या ठिकाणी दिसते. म्हणजे ऊन हून हे एकवचनातले आणि ऊन हून हे अनेक वचनातले पंचमीचे प्रत्यय या सगळ्या तक्त्यामध्ये द्विअक्षरी असलेले एकमेव प्रत्यय आपल्याला दिसतात. मग पंचमीचा वापर कसा होतो, शब्दांची रूपं कशी तयार होतात, तर फुलाहून अशी
असं एक वचनातलं रूप तयार होतं. तर फुलांहून असं अनेक वचनातलं पंचमी विभक्तीचं रूप आपण भाषेमध्ये वापरतो. त्यानंतर षष्टीचे प्रत्यय चा, ची, चे असे आहेत एक वचनातले, आणि अनेक वचनातले चा, ची, चे. तर आता षष्टीचे प्रत्यय कसे वापरले जातात, तर फुलाचा हे एक वचनातलं रूप आपण भाषेमध्ये वापरतो. तर फुलांचा अशा प्रकारचं अनेक वचनातलं रूप आपण भाषेमध्ये षष्टी विभक्तीचं वापरतो. फुलाची आणि फुलांची असेही रूप आपल्याला तयार करता येईल, किंवा फुलाचे आणि फुलांचे असेही रूप आपल्याला षष्टीचं तयार करून वापरता भाषेमध्ये येतं. त्यानंतर सप्तमी ही विभक्ती आहे. तिचे प्रत्यय बघा, त, इ, आ हे एक वचनातले प्रत्यय आहेत, आणि त, इ, आ हे अनेक वचनातले प्रत्यय आहेत. फुलात अशा प्रकारचा जो शब्दप्रयोग होतो तो सप्तमी विभक्तीच्या त ह्या प्रत्ययाच्या आधारे आपण करतो. आणि फुलांत अशा प्रकारचा अनेक वचनी रूप त हे प्रत्यय वापरून जे करतो ते सप्तमी विभक्तीचा आहे. आणि सगळ्यात शेवटची विभक्ती, जिला अष्टमी म्हणायचं नाही तर संबोधन असं आपण म्हणायचं आहे. तर ते संबोधन विभक्तीचा कारकार्थच मुळात हाक मारणे किंवा संबोधित करणे असा आहे. तर त्यामुळे त्याला प्रत्यय एक वचनातले नाहीत, तर थेट अनेक वचनातला नो हा प्रत्यय आहे. मुलांनो किंवा गड्यांनो, मित्रांनो हे संबोधन करण्यासाठी आपण तो प्रत्यय वापरतो. तर फुला हे शब्दाचं रूप आहे संबोधनाचं एक वचनातलं, आणि अनेक वचनातलं रूप फुलांनो असं आहे. तर फूल हा मूळ शब्द घेतल्यामुळे आपण विभक्तीचे हे वेगवेगळे प्रकार जे आहेत, प्रथमेपासून संबोधनापर्यंतचे 8 प्रकार, ते शब्दांची रूपं या ठिकाणी आपण समजून घेऊन वाक्यात कसे वापरतो ते या ठिकाणी आपण लक्षात घेतलेले आहेत. तर विभक्ती हा तसा व्याकरणातला एक महत्त्वाचा घटक आहे, आणि या विभक्तीच्या माध्यमातून, या प्रत्ययांच्या माध्यमातून व्याकरणिक कार्य, भाषेतलं वाक्यांचं जे कार्य आहे ते पुढे चालू राहण्याचं काम होताना